डिजिटल ट्रेनिंग आणि माझ्याबद्दल तुम्हाला काय कसं कुठून माहित पडलं आणि कसं आपण त्याच्यात परफॉर्मन्स मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला काय वाटतं, काय डिफरन्स आहे किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग आहेच का? कारण की भरपूर साऱ्या फील्ड जगात तर 500 जास्त फील्ड आहे. पण डिझायनर शार्क टँकचं कसं आलं? म्हणजे तुम्ही अप्लाय केलं ऑब्व्हियसली राईट, शार्क टँकचं फंडिंगसाठी तुम्ही अप्लाय केलं 3rd सीझनला, राईट. नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यावर ते शार्क टँकचं पूर्ण झालं तर तुम्हाला फंडिंग मिळाली. बॅक स्टेजच्या नंतर काय, की नंतर असं मी खूप ऐकलेलं आहे की नंतर जास्त मिळत नाहीत शार्क जे आहेत, असं अमन गुप्ता जास्त मिळत नाहीत किंवा जास्त त्यांचं डिस्कशन होत नाही, गायडन्स मिळत नाही. तर तुम्हाला काय गायडन्स मिळाला? म्हणजे तुमचं पहिले जसं म्हटलं तुम्ही 16-17 लाख रेव्हेन्यू जनरेट करायचे, पण शार्क टँक नंतर असं बघितलं मी फाउंडरचा एकदम त्यांचा रेव्हेन्यू एकदम वाढून जातो. तुमचं काय झालं? म्हणजे ठीक आहे शार्क टँक झालं, चांगला जबरदस्त फ्लो मिळाला, मोमेंटम चांगला मिळाला, पण स्टील काही ना काही स्ट्रगल तर राहणारच. स्ट्रगल तर होत असेल डेली बेसिस. तर काय स्ट्रगल आहे फेस केले तुम्ही? म्हणजे आता आणि आता चॅलेंजेस काय वाढले? पहिले तर तुमचं रेव्हेन्यू बेस्ड चॅलेंज होते, की आता चॅलेंज तुम्ही फेस केला, अरे यार हे खूपच मोठा चॅलेंज. तुम्ही छोट्याकडनं तुम्ही येतपर्यंत मोठ्या आले. छोटे छोटे बिझनेस ओनर्स जे की गावाकडले आहेत, शहरातले आहेत, छोटे आहेत, त्यांना स्केल करता मोठं करता येत नाही, त्यांना तुम्ही काय लेसन देसाल, बिझनेसचे लेसन्स, की बाबा काय करता? म्हणजे तुमचं विजन कुठपर्यंत चाललंय आता, की तुम्ही किती मोठी कंपनी तुम्हाला बनवायचं आहे, तुमचा फ्युचरचा 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा काय प्लॅन? हॅलो ऑल, वेलकम टू टुडेज पॉडकास्ट. आजचा जो पॉडकास्ट आहे तुम्ही ऑलरेडी थंबनेल मध्ये बघितलंच आहे. त्यांचं नाव आहे दादासाहेब भगत, ज्यांनी 10वी केली, जस्ट 10th पास केलं, ITI केला अँड आज 40 करोडची कंपनी चालवत आहे. त्यांचा पूर्ण प्रवास, काय स्ट्रगल केलं, नरेंद्र मोदीजींनी त्यांना अप्रिशिएट केलं त्यांच्या कामात, शार्क टँक मध्ये त्यांनी फंडिंग घेतली अमन गुप्ताकडनं, पूर्ण प्रवास या आजच्या पॉडकास्टमध्ये मी त्यांच्याकडनं डीप कन्व्हर्सेशन मध्ये आम्ही पूर्ण पॉडकास्ट घेतलेला आहे. हा पॉडकास्ट ज्यांना बिझनेस करायचा आहे, छोटा बिझनेस ओनर असू द्या किंवा एक हिंमत पाहिजे तुम्हाला, एक हा पॉडकास्ट नक्की नक्की शेवटपर्यंत बघा. स्किप नका करू. खूप डीप कन्व्हर्सेशन आम्ही याच्यात केलेलं आहे. सगळे क्वेश्चन्स त्यांना विचारलेले आहेत, त्यांनी कसं स्ट्रगल केलं, काय स्ट्रगल केलं, कसे त्यांनी ग्रो केलं, सगळं. डेफिनेटली हा पॉडकास्ट तुमच्या लाईफमध्ये गेम चेंजिंग ठरू शकतो. तर डेफिनेटली शेवटपर्यंत जरूर बघा. सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते पण दाबून द्या. आणखी भरपूर चांगले पॉडकास्ट येत आहे. तर भरपूर लोकांना तुमची जर्नी अर्धवट माहिती आहे, ठीक आहे. सो मला तुम्हाला पहिले जाणून घ्यायची आहे तुमची 12वी पासून किंवा 10वी पासून सांगितलं तरी चालेल, 10वी पासून तर आतापर्यंतची जर्नी पूर्ण, एक शॉर्ट मध्ये पण सांगा, लॉंग मध्ये सांगा, पण पूर्ण जर्नी सांगा आतापर्यंत. माझं गाव आहे बीड मध्ये आहे, आष्टी तालुक्यातलं. तर तिथं माझं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं. त्याच्यानंतर ITI 1 वर्ष डिप्लोमा असतो, त्याच्यावरती कसं आपण इंडस्ट्रीमध्ये एक जॉब करू शकतो, लाईक त्या असेंब्लीवरती काही फिटिंग वगैरे असेल किंवा इंजिनच्या वगैरे असं काही छोटे. तर त्यासाठी तो ITI केला होता मी. पण पुण्यामध्ये आल्यानंतर त्याच्यावरती मला समजलं की मला याच्यामध्ये 4-5 हजार जॉब भेटू शकतो. मी केला पण. नंतर आयडिया आली की एक जण असं सांगितलं की इन्फोसिस मध्ये तुला एक 9,500 पगार भेटू शकतो, तर पण तुला ऑफिस बॉयचं काम करावं लागेल, फरशा बिरशा पुसावं लागतील किंवा पाणी वगैरे सर्व. तर ठीक आहे, 4,500 जर जास्त मिळतात याच्यापेक्षा अजून, तर करू शकतो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट 12वी केली आणि नंतर 12वी केलीच नाही. 12वी केलीच नाही. 10th झाला, 10th पास आणि ITI केलं आणि डायरेक्ट पुणे. येस. नंतर मग तुम्ही इन्फोसिसला. राईट. तर इन्फोसिस मध्ये मग मी जॉब करताना मला असं दिसलं की मी शेतामध्ये एवढी मेहनत करायचो, माझ्या एवढे ऊस तोडायचे, एवढे वगैरे मेहनत करायचो, किंवा मी इथं एवढी फिजिकल मेहनत करतोय, तर मी एक छोटेसे पैसे कमवतो जे फक्त मला जगण्यासाठी पुरतायत. पण हे लोक कॉम्प्युटरवरती बसतायत आणि एखाद्या मोठ्या कार मध्ये येत आहेत, एवढी आलिशान लाईफ करतायत. मला असं काहीतरी करायचं, म्हणजे एवढे पैसे कमायचे की मला फिजिकल मेहनत करायची नाही, मला बसून काम करायचंय, त्याच्यामध्ये झालं पाहिजे. हा माझा लाईफचा मोटो बनला. आणि तिथून कुठेतरी लाईफ एक टर्न झाली आणि एक सुरुवात झाली शिकण्याची, नवीन परत एक जिद्द. काही डिझाईनच का बरं? कारण की कारण की तुम्ही तुमचं डिझाईनचं काही तुम्ही शिकले नाहीये, तुम्ही काहीच नाही, फक्त तुमचं एकच म्हणत होतं की हे कार मधून येत आहेत आणि हे कॉम्प्युटर बसून एवढे कसे पैसे कमवत आहेत आणि आम्ही फिजिकल वर्क करतो. पण डिझाईनच का? कारण की भरपूर साऱ्या फील्ड जगात तर 500 जास्त फील्ड आहे, पण डिझाईनच कसं सुचलं? ज्यावेळेस मी तिथं इन्फोसिस मध्ये, म्हणजे मी एक बिनलाजा माणूस असतो तो, की तो काही विचारतो, हा बाबा मला माहित नाही, तर मला माहित नाही बाबा, मी काही विचारतो त्यांना, मी काय करू शकतो, कसं करू शकतो. तिथं एक आयडिया आली की ते बोलले की डिझाईन, एक ग्राफिक डिझाईन, मोशन ग्राफ असे की तिथं तुझं डिझाईन, म्हणजे ही डिझाईन जर असेल, म्हणजे डिझाईनचं नॉलेज असेल तर पटकन होऊन जाईल, तुझ्या एज्युकेशनचं काही नाही, 10th पासून किंवा काही असो.
तिथे एक बॅकएंड क्लिक झालं की मी ज्यावेळेस शाळेमध्ये होतो तर आई वडील ऊस तोडायला जायचे, मी शाळेमध्येच राहायचो, वसतिगृह वगैरे असतात, त्याच्या शेजारी एक पेंटर होते. ते काय करायचे, गावच्या भिंतीवरती असतात मंदिराचे वगैरे ड्रॉइंग वगैरे करायचे, मी त्यांच्याकडून पेंटिंग वगैरे शिकायचो. तर ते माझं खूप चांगलं होतं. काय नाव त्याचं नाव? त्यांचं पेंटर, आता नाव लक्षात नाही, आम्ही पेंटरच बोलायचो त्यांना. कारण की जाधव, हा काशीनाथ जाधव त्यांचं नाव आहे. हा, काशीनाथ जाधव. त्यांच्यामुळे तुमची लाईफ थोडंसं टर्निंग झालेली आहे असं मला वाटतं. कारण की ते जर नसते तर डिझाईन मध्ये थोडंसं म्हणजे खूप म्हणजे कळलं नसतं काय. तर त्यांचं नाव काशीनाथ जाधव आहे आणि अजून पण त्यांचे जे काही स्टुडंट आहेत ते माझ्याकडे जॉब करतात ऑफिसमध्ये जे आहेत ते. म्हणजे त्यांच्यामुळे मग मी क्लिक झालं की हा बाबा माझं ड्रॉइंग वगैरे चांगलं आहे. मग मला जे डिझाईन मध्ये ऍडमिशन घेतलं मी पार्ट टाइम मध्ये. मग रात्रीचं इन्फोसिस मध्ये काम करायचं, दिवसा काळेवाडीमध्ये, इथं पुण्यातच काळेवाडीमध्ये डिझाईनच्या इन्स्टिट्यूट मध्ये जॉब चालू केला, म्हणजे शिकायला चालू केलं. असं झालं की 1 वर्षातच माझं स्किल एवढं इम्प्रूव्ह झालं की मी जस्ट एक बघायला गेलो की प्राईम फोकस ही कंपनी आहे मुंबईमध्ये. तर तिथं बघायला गेलो की इंडस्ट्रीमध्ये काय चालतं किंवा इंटरव्ह्यू कसा असतो. तर त्यांनी मला जस्ट अगोदर केलं, कॉम्प्युटरवर बसवलं आणि केलं. पण मला त्यावेळेस हिंदी पण चांगली बोलता येत नव्हती. तर ते बोलले काय प्रॉब्लेम नाही, जॉईन कर. म्हणजे असं याच्यात मी एक डिझाईनचं करिअर सुरुवात झाली. म्हणजे काही माहित नव्हतं किंवा इतका दुःख जे बोलतात ना तशा गोष्टीतला प्रकार आहे. पण ते तुम्ही 1 वर्ष जे म्हणता ना नाईट शिफ्ट करत होते, म्हणजे मेहनत पाहिजे ना तिथं, की नाईट शिफ्ट करत होते आणि शिकत होते ना. मी ते 1 वर्ष जे शिकले आणि त्याच्यामुळे तुम्ही मुंबईला गेले, राईट? आणि मुंबईला तुम्हाला तिथं जॉब लागलाय, तिथून तुमचं आणखी डिझायनिंग मध्ये म्हणजे तुमचा जॉब स्टार्ट झाला असं मला काय करता. राईट. हा, 1 वर्षामध्ये माझा जॉब स्टार्ट झाला. पण ह्या 1 वर्षामध्ये एवढं पण सोपं नाही. म्हणजे कितीतरी लोक डिझाईन फील्डमध्ये येतात आणि खूप सारे कमी पर्सेंटेजला जॉब लागतो. का तर डिझाईन फील्ड अशी की तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, करेक्ट, प्रॅक्टिसवर तेवढं तुमचं डिझाईन स्किल वाढणार आणि त्या गोष्टी होणार. तर माझं त्यावेळेस मी फक्त 4 ते 5 तास, मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 तास झोपायचो. त्याच्या व्यतिरिक्त माझं काम आणि डिझाईन कंटिन्युअसली चालू असेल. म्हणजे माझे जेवढे जास्त तास म्हणजे युटिलाइज होतील तेवढे युटिलाइज करायचो मी. म्हणजे प्रॅक्टिस. असं आम्ही पण डिजिटल मार्केटिंग आमचे स्टुडंट येतात त्यांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही प्रॅक्टिकल 1 वेळेस 2 वेळेस करून उपयोग नाही, त्याला प्रॅक्टिस जितकं जास्त करसाल रात्रंदिवस. जसं दादासाहेबांनी म्हणतायत की ते 4 तास 5 तास झोपत होते, बाकी नुसतं प्रॅक्टिस, काम प्रॅक्टिस, काम प्रॅक्टिस. तुम्हाला पण जे डिजिटल मार्केटर बघतायत किंवा डिझायनर जे बघतायत, तुम्हाला जर कुठेतरी वेगळं एक्सपर्टाइज गेन करायचं असेल तर प्रॅक्टिस खूप, मी जे वर्ड युज करणार ना, प्रॅक्टिस खूप मोठा वर्ड आहे. आणि तेच लोक कुठेतरी लॅक करतात. तर मग कोविड मध्ये काय झालं, म्हणजे कोविड तुम्ही जॉब करत होते, मग जॉब नंतर काय झालं? असं जॉब नंतर असं झालं की माझं हे असं की मला मी माझा मोकळा वेळ कधीच खाली ठेवत नाही. कधी जॉब कोणत्या वर्षी होता? मी 2009 साली जॉब सुरू केला. त्याच्यानंतर 2012-13 साली मी हैदराबादला एक जॉब करत होतो सेम डिझाईन फील्ड मध्ये. तर काय होतं, मला 10 ते रात्रीच्या 6 वाजेपर्यंत ऑफिस होतं, 6-7 वाजेपर्यंत. थोडा वेळ व्हायचा. तर एक सकाळचे 4-5 तास, 2-3 तास तरी माझ्याकडे मोकळे असायचे. तर मी काय केलं, तिथे एक एरिया आहे, तिथं सगळे क्लासेस आहेत प्रोग्रामिंगचे. तर मी एक बघितलं की 199ला तुम्हाला सी प्रोग्रामिंग शिकवल्या जाईल. हैदराबादला खूपच म्हणजे 199. तर मग मी म्हणलं चला 2-3 तास मोकळे आहेत तर युटिलाइज करूया. आणि तिथं मी मग सी प्रोग्रामिंग शिकलो, पायथॉन शिकलो. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जरा थोडा इंटरेस्ट होता. मग त्याच्यामधून काय झालं, ज्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये काय होतं, अशा डिझाईन मध्ये खूप रिपिटेटिव्ह टास्क असतात, लाईक रेंडर्स करायचे किंवा काही. तर त्याच्यासाठी ऍडॉबसाठी मी प्लग इन बनवले किंवा थोडे स्क्रिप्ट वगैरे लिहिल्या की जे काम एक मुलगा 2 दिवस बसून करणार आहे ते कसं अर्ध्या दिवसात होऊ शकतं. म्हणजे कसं त्याचा टाइम. तर त्याच्यावरती काम चालू केलं. म्हणजे आणि टेक्नॉलॉजी आणि डिझाईनचं थोडं कॉम्बिनेशन व्हायला सुरुवात झाली. आणि मग काय झालं की लॉकडाऊन अशा जॉब वगैरे चांगला केला. आणि मी 2015 मध्ये जस्ट ऑनलाईन ऍसेट सुरुवात केले ते विकायला. तर त्याच्यामध्ये कसं होतं की माझे खूप सारे US वगैरे कस्टमर होते. आता याच्यामध्ये मी प्लस सांगतो की आज मी गावाकडे इकडे तिकडे बसलेलो होतो, पुण्यात बसलेलो होतो, पण डिजिटल थिंग्स अशा आहेत की माझे कस्टमर USचे होते, चायनाचे होते किंवा जर्मनीचे होते. आता इथं आमचा प्रॉब्लेम काय व्हायचा की मी एक डिझाईन करून दिली त्यांना, टेम्पलेट वगैरे आवडले, ते म्हणायचे आम्हाला थोडं कस्टमायझेशन पाहिजे. पण कस्टमायझेशन त्यांनी मेल करायचा मला, किंवा त्यावेळेस व्हॉट्सअप किंवा एवढे कम्युनिकेशन होते, तर मेल करायचा, मी त्यांना फीडबॅक द्यायचा, त्याच्यात खूप सारा टाइम जायचा. तर माझा विचार असा आला की काहीतरी ऑनलाईन कम्युनिकेशन वाला अशी गोष्ट पाहिजे, किंवा ते जे बेसिक चेंजेस आहेत, लाईक कलर चेंज करायचा आहे, फॉन्ट चेंज करायचा आहे, थोडं पोझिशन वगैरे, तर हे करू शकले पाहिजे. तर यासाठी मला एक काहीतरी ऑनलाईन डिझाईन प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि मग तिथून थोडं एक रिसर्च केलं की स्टार्टअप पाहिजे वगैरे असं, आणि एक आयडिया आली की हा भाऊ डू ग्राफिक्स वगैरे काहीतरी करायला पाहिजे.
आणि हे सगळं चालू असताना लॉकडाऊन झालं आणि पुण्यातलं ऑफिस बंद करावं लागलं, अशी गोष्ट झाली. मला एक चांगलं आवडलं की तुम्ही जे स्टार्टअप चालू केलं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून केलं. भरपूर सारे आता मी बिझनेस ओनर बघतोय ना की ते स्टार्टअप करायचं आणि पैसे कमवायचे तसं नाही. तुम्ही काय केलं, जे प्रॉब्लेम येत गेले, जसं तुम्ही सेंड केलं, मेल आले, मेलचा रिप्लाय होता, आणि नंतर त्यांना कलर चेंज करू, छोटे छोटे चेंजेस पाहिजे होते आणि त्या टाइम चालू होता एवढा सारा. तुम्ही काय केलं, एक प्लॅटफॉर्म ओपन केला, म्हणजे ऍसेट्स त्यांना द्यायचं. ऍसेट म्हणजे काय गाईज की एक डिझाईन त्यांनी चेंजेस सांगितले, तर ते तुम्ही एक फाईल त्यांना दिली, तर तुम्ही स्वतः ते करू शकाल, चेंजेस छोटे मोठे चेंजेस करू शकता. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म तुम्ही बनवला. स्टार्टिंगला नाव काय होतं, डू ग्राफिक्स होतं. ओके. तर मग ते काय झालं, R&D वगैरे झाले, मी इंजिनियर्स वगैरे हायर केले, आणि पण असा प्रॉब्लेम झाला की लॉकडाऊन झालं आणि पुण्यातलं ऑफिस बंद करायचं आता. मग ते टीम कुठं बसवणार, किंवा मग ऑफिस वगैरे होतं, सगळं रेंट वगैरे चाललं होतं. मग अशी वेळ आली की आम्ही विचार केला, हा बाबा 10-15 दिवसात होईल, गावाकडे गेलो, शांत वगैरे बसलो, हा भाऊ 15 दिवस एक रिलॅक्स. पण टीमचं कसं, टीम तर पुण्याची सुट्ट्या दिल्या त्यावेळेस, सुट्ट्या दिल्या. मग त्याच्यानंतर ते लांबत गेलं. मग 1 महिना गेल्यानंतर असं वाटलं की आता हे काय सॉल्व्ह होत नाही, तर आता जे करायचंय ते परत इथूनच सुरुवात करावं लागेल, याच्या व्यतिरिक्त काय पर्याय नाही. आणि मग आम्ही विचार केला की आता इथं काय होऊ शकतं. मग पण प्रॉब्लेम असा आहे की गावात मी जिथं राहतो ते गाव थोडं खड्ड्यात आहे, तर तिथं नेटवर्क वगैरे इंटरनेटचं काही ही नाही आहे. ते मोबाईलला कॉलिंगला वगैरे पण बळच येतं. त्याच्यानंतर दुसरे की लाईट दिवसातल्या 8-10 तास 12 तास नसल्यासारखं, 12 तास असते 12 तास असते, म्हणजे किंवा त्यावेळेस लोक एकत्र बसू शकत नाहीत, म्हणजे जसं आपण आता बसलोय असं भेटू पण शकत नाही, सगळ्यांनी वेगळं करायचं. तर हे सगळा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल, तर मग याच्यावरती विचार करत अशी आयडिया आली की जे आमचं एक शेजारी एक माळरान आहे, तिथं आमचा एक गोठा होता ना, तिथं गायी वगैरे बांधायचो. तर मग विचार केला की इथे एक रेंज येते, आणि तिथं काय होतं की 2 गावाच्या बाउंड्री होत्या, तर ह्या गावात 12 तासची लोडशेडिंग, त्या गावात 12 तासची लोडशेडिंग. तर आम्ही काय केलं, दोघांची पण लाईट घेतली. तर म्हणजे फक्त म्हणतो ना की एक मला कोविड लागलं, ठीक आहे, आणि कोविड लागला आणि काय करायचं, 1 महिना, कारण मोदीजी आले 21 दिन का 21 दिवस बसून जरा ठीक आहे, नंतर मग ते माहीत पडलंय समोर की होणार तर आता लगेच होणार नाही. एखादा स्टार्टअप होणार असतो की ठीक आहे नंतर बघू, पण तुम्ही जसं जिद्द असली तरच काहीतरी करतं. पण ते गोठा, जसं म्हणतो ते तबेला गोठा होता, ते कशी आयडिया आली की ते तिथं रेंज, असं म्हटलं तिकडनं 12 तास इकडनं 12 तास, पण तिथं इंटरनेट ब्रॉडबँड होता तिथं, की काय मोबाईल इंटरनेटवर चालत नाही. कसं केलं ते, म्हणजे तर आता तिथं जे टेकडीवरती असल्यामुळं सगळ्या BSNLचं होतं, मला जिओचं होतं, आयडियाचं. आम्ही एका सिम मध्ये, म्हणजे एका मोबाईल मध्ये 3-3, 4-4 सिम वापरायचो. याचं इंटरनेट संपलं, कारण डिझाईनचे खूप हेवी फाईल असतात, अपलोड असतं, डाउनलोड असतं. फाईल तुम्ही ऑडॉपच्या फाईल्स किती मोठ्या छोट्या, त्यामुळे आम्ही एक 3-3, 4 कार्ड वापरायचो, आणि ते सगळं म्हणजे तिथून एकत्र काम करायचो. असं म्हणजे, आणि गोठ्यात म्हणजे असं काय झालं की दुसरा माणूस असतो तो विचार पण नाही करणार गोठ्यात. तर माझी लाईफ हिस्ट्री अशी होती, ज्यावेळेस म्हणजे वडील ऊस तोडायला जायचे, तर ते काय असतं 3 बाय असं, म्हणजे एकदम झोपडे, म्हणजे कोपी म्हणतात त्याला, तर त्याच्यात राहिलेलो माणूस आहे मी. तर इथं काय म्हणजे एकतर म्हणजे असं, तुम्ही ठीक आहे हो, तुमची टीम कशी ऍग्री झाली, कारण की तुला म्हटलं की तुम्ही गोठ्यातून काम करायचं, ते कशी ऍग्री झाली, ते माझा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की आजकालच्या लोकांना जे नवीन वर्कर्स, त्यांना AC पाहिजे, त्यांना प्रॉपर पाहिजे, त्यांना असंच पाहिजे, त्यांना तसंच पाहिजे, म्हणजे आजकालची डिमांड आहे तशी. राईट आहे, बरोबर. बट गोठ्यात काम करते तुमची टीम, ते कसं त्यांनी कसं, आता जी गोठ्यातली टीम होती, म्हणजे काय झालं की बाकीच्या टीमला तर बाहेरून मी बोलू शकत नव्हतं. मग त्यावेळेस असं गावात जे मुलं आहेत, मी कसं त्यांना डिझाईन शिकवू शकतो, आणि ते माझ्या कंपनीसाठी काय विचार करू शकतात, आणि मी त्यांना स्वतः ट्रेनिंग दिली. व्हेरी गुड. आणि त्यांना मी काम शिकवलं, आणि म्हणून ते तिथं करू शकतात. बाहेरचा माणूस कोणी केलं शकतं, म्हणजे तिथं येऊन बसला पण. जवळचा जे माणसं होते, तुमच्या गावातले माणसं, त्यांना पण ऑब्व्हियसली ते पण बेरोजगार असतील, किंवा त्यांना पण शिकायला मिळालं, आणि त्यांना ते काम पण केलं त्यांनी. पण आता ते लोक आहेत का तुमच्यासोबत? राईट. तर आज ते मुलं इंटरनॅशनल क्लायंट हँडल करतात, आणि त्यांची खूप लाईफस्टाईल चेंज आहे, म्हणजे त्यांच्या सॅलरीज असतील किंवा म्हणजे सगळ्या गोष्टी. म्हणजे गावातल्या मुलांना, म्हणजे भरपूर सारे मुलं काय करतात की अरे मला ऑपॉर्च्युनिटीज नाही किंवा हे नाही, तुम्ही जोरातच आहे, शिकातच आहे. जसं दादासाहेबांनी खूप शिकले, त्यांनी जॉब करता करता डिझाईन शिकले, जॉब करता करता प्रोग्रामिंग शिकले, शिकत गेले, नवीन नवीन शिकत गेले. शिकल्यामुळे आज ते तुम्हाला दिसत आहेत, आणि ते शिकवत गेले लोकांना, जसे गावातल्या लोकांना तुम्ही शिकत गेले, आणि ते आज सक्सेसफुली त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढलेली आहे. आणि त्यांचं तुम्ही काही एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे बघितलं होतं का? त्यांना पहिले काही नॉलेज होतं ग्राफिक्स? नाही, ऍक्च्युली माझं जर बघितलं, मी 10th पास आहे, जर मी हे करू शकतो तर ते का नाही करू शकत? ते तर 12वी पास झालेले आहेत वगैरे. तर
पण मेन काय एक जिद्द बघितली की हा बाबा हा याची जिद्द किती, हा किती तास काम करतो. आम्ही त्यावेळेस असं असायचं की एक गोठा आहे, त्याच्या आजूबाजूला 2-3 तलाव आहेत. एक तिथं आम्ही रावठी बांधलेली आहे. रावठी म्हणजे काय, ते सोहळ्याला जातात ना, तिथले एक आमच्या आप्पा महाराज आहेत, त्यांनी आम्हाला रावठी पण दिली होती. तर स्वयंपाक वगैरे तिथं बनवायचा किंवा घरातून डबायचा, तर जेवण तिथं करायचं, तळ्यात जाऊन पोहायचं, परत काम करत बसायचं. पण मला सांगतो की तुम्हाला जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी पहिलं तर, कारण की जिद्द असल्याशिवाय नाही होत. तुम्ही खरं सांगा, जिद्द नसते एखाद्या फाउंडर मध्ये, हे करू शकला असता का तुम्ही सांगा. फक्त काहीतरी करायचं होतं, म्हणजे शांत बसू शकत नाही. म्हणजे आज मी पण कोविड झेललाय, खूप सारे बिझनेस होणार, बंद केलं, घरी गेले, लोकांना काढलं, खूप न्यूज बघितलं ना आपण, लोकांना काढलं तर त्यांचं पोट भरलं, त्यांनी लोकांना काढून टाकलं. अशी जिद्द बघायला नाही मिळाली. खूप रेअरेस्ट लोक आहेत त्यांनी अशी जिद्द दाखवली, काही ना काही करायचं, काही ना काही करायचं. तबेला, लोक त्यांना खाणं पिणं, इलेक्ट्रिसिटी, सिम इंटरनेट नव्हतं, कारण की ब्रॉडबँड नव्हतं, मग जुगाड. तर हे कोणी सगळ्यांना शक्य नाही आहे. दादा तुम्ही जे केलंय हे खरंच म्हणजे खूपच जास्त अप्रिशिएट आहे. राईट. त्यावेळेस बरेच जण बघितले ज्यांनी म्हणजे बरेच जणांनी बंद केले, पण जे वाले जिद्दवाले आता ते खूप सारे म्हणजे कंटिन्यू ग्रोथ करतात. खूप सारे अपॉर्च्युनिटीज होत्या त्यावेळेस. म्हणजे बाकीच्यांनी प्रॉब्लेम बघितले, खूप साऱ्या लोकांनी अपॉर्च्युनिटी बघितले, ते आता चांगले बिझनेस बनवतात. त्यामधला मी एक होतो, म्हणजे असं एक झालं. ठीक आहे. बट जसं तुम्ही ते काम करत होते, तसंच मन की बात मध्ये नरेंद्र मोदीजीने तुम्हाला अप्रिशिएट केलं, कारण की कुठं ना कुठं त्यांना कसं माहित पडलं ते पण एक मला स्टोरी सांगा. आणि तुम्हाला कसं, तुमची फिलिंग कशी होती की अरे नरेंद्र मोदीजींनी मला अप्रिशिएट केलं माझ्या स्टार्टअपला. कारण की एक स्टार्टअप असं की ते एक तबेलामध्ये किंवा गोठ्यामध्ये स्टार्ट होत आहे आणि सक्सेसफुली रन होत आहे, ते फिलिंग कशी होती, त्यांना कसं माहित पडलं? आम्ही जसं ते गोठ्यामध्ये काम करत होतो वगैरे, तर आमचे शेजारी एक मित्रच आहे, पत्रकार आहे, मला एवढं इंटरेस्टिंग काम करतो, बाकीच्यांना पण कळलं पाहिजे की असं काहीतरी करायचं. मग त्यानं त्याचा युट्यूब वरती न्यूज आहे, त्यांनी एक न्यूज बनवली, ती आमच्या तिथल्या डीडी न्यूज वाल्यांनी बघितली, दूरदर्शन वाल्यांनी. ते म्हणले अरे खूप चांगलं आहे, तर त्यांनी बनवली. त्याच्यानंतर एवढे सारे बीबीसी असेल, सगळे म्हणजे एबीपी माझा असतील किंवा जी सगळे न्यूज चॅनलनी आमची स्टोरी कव्हर केली. त्याच्यानंतर बेटर इंडिया वगैरे असतील वगैरे. मग जे पीएमओचं ऑफिस असतं, तर ते ऑलरेडी ही बघतात, म्हणजे काय इंटरेस्टिंग त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये काय मोटिवेशनल गोष्टी होत आहेत. तर त्यांनी मग ठरवलं की त्यांना मन की बात मध्ये आपला उल्लेख केला. आणि हे मला 8-10 दिवसानंतर कळलं की हा बाबा असं काहीतरी गोष्ट बाकीच्या लोकांनी परत न्यूज मध्ये टाकलं की मोदीजींनी असं केलं. त्यानंतर कळलं, कारण मला गोठ्यामध्ये काय या गोष्टी सगळ्या माहितीच नव्हत्या काय चाललंय ऍक्च्युअली. कारण की आपलं रेंडरिंग आपला रेंडर चालू आहे, डिझाईन चालू आहे. पण तुमची फिलिंग कशी होती? अरे मोदीजींनी मला हे केलं, प्रमोट म्हणजे अप्रिशिएट केलं त्या वर्क मध्ये, तेव्हा फिलिंग, तुमच्या घरच्याची फिलिंग, तुमची फिलिंग किंवा तुमच्या टीमची फिलिंग कशी होती? राईट. आता असतील तेव्हा असं काय झालं तेव्हा? घरातल्यांना एकतर कधी म्हणजे भरोसा नव्हता की हा काहीतरी करतोय. ज्यावेळेस त्यांचे म्हणजे आमचे शेजारी वगैरे म्हणायला लागले की तुझा मुलगा टीव्ही मध्ये दिसतोय, तुझ्या मुलासाठी मोदीजी ट्विट करतायत वगैरे, त्यावेळेस त्यांना प्राऊड, म्हणजे अगोदर प्राऊड फील होतं, हा बाबा गाडी बिडी घेऊन फिरतोय म्हणजे ठीक आहे, पण आता काहीतरी करतोय ऍक्च्युली, म्हणजे टीव्ही मध्ये दिसतोय, स्वतः मोदीजी बोलतात म्हणजे काहीतरी करतोय. म्हणजे हे त्यांना त्यावेळेस कळलं, हा बाबा असं काहीतरी करतोय. अजून पण त्यांना माहित नाही की ऍक्च्युअल मी काय करतोय. अजूनही म्हणजे ऑब्व्हियसली अजून माझ्या घरच्यांना विचारलं तू काय करतो, तू मला अजूनही म्हणतात फक्त हा ते क्लासेसचा वगैरे डिजिटल मार्केटिंग क्लासेस घेतो आणि सर्व्हिस काहीतरी देतो, त्यांना डेप मध्ये काही माहित नसतं. बट स्टील एक प्राऊड मुवमेंट असतो ना, त्यांच्या डोळ्यात थोडंसं एक दिसतं की माझा मुलगा यार मोदीजींनी केलं, ती फिलिंग वेगळीच असते. म्हणजे नॉर्मल साधं एक पेपर मध्ये नाव आलं म्हणजे किती मोठं वाटतं, डायरेक्टली मोदीजी बोलतात. म्हणजे हे, आणि सध्या म्हणजे त्यावेळेस जे स्टार्टअप इकोसिस्टम खूप छान होतं, म्हणजे डायरेक्टली स्वतः मोदीजी इतक्या छोट्या लेवलपर्यंत येऊन बोलणं म्हणजे एक खूप इन्स्पायरिंग होतं. तेव्हापासून लाईफ म्हणजे एक स्पार्क झालं, हा आता काहीतरी बाकीच्यांचे एक्सपेक्टेशन वाढलेत, आता तेवढ्या मोठ्या लेवलचं काम करायला पाहिजे. नंतर मग तुमच्या सेल्स मध्ये, तुमच्या बिझनेस मध्ये मग त्याच्यात कसा इम्पॅक्ट झाला? कारण मोदीजींनी हे केलं, मोदीजीमुळे डायरेक्ट इम्पॅक्ट सेल्स मध्ये झाला का नाही झाला, कसं झालं? आता त्यानंतर काय झालं की आमचा जो टेक जे बनलं होतं की आमचा काय होता, ऑनलाईन डिझाईन प्लॅटफॉर्म होता, आणि त्यामध्ये काय झालं की तो तेवढा पॉवरफुल नव्हता. आमचे युजर जर दिवसाला 1-2 हजार आले की फाटून जायचं, म्हणजे त्याच्यानंतर स्लो होऊन जायचं, युजर ग्रोथ वाढलीच नाही. त्याच्यानंतर 2020 मध्ये अशी वेळ आली की आम्ही परत पुण्याला आलो. त्याच्यानंतर एकतर झालं की युजर ग्रोथ वाढत नाहीये, रेव्हेन्यू भेटत नाहीये, खर्च तर कंटिन्यू चालू आहे. मग त्यावेळेस असं झालं की अरे यार सेलिब्रिटी बनलो, एवढ्या न्यूज मध्ये आलो, पण इथे सध्या तर रेंट द्यायला पैसे नाहीत, एम्प्लॉईज सॅलरी द्यायला पैसे, हे काही म्हणजे कामाचं नाही. मी त्यावेळेस विचार केला, हा यार माझ्याकडे त्यावेळेस क्रूज होती, क्रूज विकून टाकायचे, नाही ते विचार करायचा म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे, किंवा काही असं म्हणजे काहीतरी गोष्टी सॉल्व्ह केल्या, किंवा माझे शेअर्स असतील म्हणजे ते करूया.
पण मग असं केलं की हा यार आता याला काय करूया, थोडं पिवट करूया. हम्म. मग त्यावेळेस काय केलं, ऑनलाईन डिझाईन प्लॅटफॉर्म हा करूया, याला थोडं टेक मोठा फंड वगैरे पाहिजे, त्या अगोदर आपलं एक डिझाईनचं मार्केट प्लेस करूया. मग ते आहे आमचं डिझाईन टेम्पलेट .io हे मार्केट प्लेस आहे. आणि तिथून पुढे मग आम्ही थोडं चेंज केलं आणि मग आमचा ग्रोथ वाढला, म्हणजे खूप चांगला वाढला. भरपूर लोक म्हणजे मोदीजींनी प्रमोट म्हणजे अप्रिशिएट केलं तर त्याच्यातून बिझनेस वाढणार नाहीये. ते ठीक आहे, एक अप्रिशिएशन मिळालं, एक फेस थोडासा व्हॅल्यू जनरेट झाली, बट बिझनेसचे प्रॉब्लेम तर तुम्हाला तिथं बिझनेसच्या ग्राउंडवरच तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार. Correct. तुम्हाला आता रेव्हेन्यू ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या डोक्यात असे विचार आले की अरे रेंट कसं द्यायचं किंवा सॅलरी कशी द्यायची, तर ऑब्व्हियसली तुम्ही मग ते डू ग्राफिक्स, खूप लोकांना अजूनही कन्फ्युजन आहे, डू ग्राफिक्स अँड डिझाईन टेम्पलेट.io. थोडंसं क्लिअरिफिकेशन. राईट. डू ग्राफिक्स म्हणजे काय की ऑनलाईन डिझाईन प्लॅटफॉर्म, म्हणजे तुम्हाला डिझाईनचं नॉलेज नसेल तर काय केलं, टेम्पलेट बनवून तुम्ही डायरेक्टली एडिट करू शकता. ते काय ग्राफिक्स हा सिमिलर लाईक सस्ता कॅनवा बनवू शकता, पण ते आपण बंद करतो. ऍक्च्युली काय की जरी मेक इन इंडिया प्रोडक्ट असला, जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलचा जर क्लायंटचा हाय एंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, तर माझा हक्क नाही की तुम्ही मेक इन इंडिया माझा प्रोडक्ट वापरा. मला तेवढं पॉवरफुल बनवावं लागेल, सो कस्टमरला सिम्प्लिफाय करून देईल. त्यामुळे मी कधीच प्रमोट नाही केलं की हा बाबा माझाच वापरा. जर तुम्हाला क्वालिटी वाटली तर वापरा, नाही तर मेक इन इंडिया म्हणून वापरू नका. तर त्यानंतर तो आहे सिम्पल ग्राफिक डिझाईनसाठी, आणि हा आहे मोशन ग्राफिक्स. लाईक कुणाला मूवीचा ट्रेलर बनवायचा आहे, कुणाला वेडिंग इन्व्हिटेशन डिझाईन टेम्पलेट त्याच्यावर जास्त मेनली मोशन ग्राफिक्स आणि हाय एंड म्हणजे तुम्हाला एक स्टुडिओ क्वालिटीचं, ज्यांचे म्हणजे करोडो म्हणजे बजेट असतात, अशा लेवलचे तुम्हाला टेम्पलेट भेटते. म्हणजे तुमचा एक नॉर्मल डिझायनर, त्याला जर ते 15 दिवस लागत असेल तर तो डिझायनर हे आमच्या टेम्पलेट वापरून 1-2-3 तासात करू शकतो. म्हणजे असं ऑडियन्स मोठी B2B चे, म्हणजे मोठे ऑडियन्स आहेत, त्यांना हाय क्वालिटी ग्राफिक्स पाहिजे, हाय क्वालिटी मोशन्स पाहिजे, हाय क्वालिटीचं काम पाहिजे, आणि ते सगळं डेव्हलप करायला त्यांना खूप वेळ लागतो. मग डिझाईन टेम्पलेट त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. म्हणजे ते काय करताय, तुम्ही काय करताय की ते हाय क्वालिटी टेम्पलेट्स, हाय क्वालिटी मोशन्स, हाय क्वालिटी जे क्लिप्स असतात ते तुम्हाला त्यांना ऑलरेडी बनवून ठेवलेले असतात. फक्त कॉस्ट एवढं जास्त नाहीये. मी बघितलंय की त्यांना करोडो रुपये, लाखो रुपये लागतात, तुम्ही ते त्यांना किती रुपयात देताय? आता आम्ही काय केलेलं आहे, मेनली आता जे करंट AI भरपूर आहेत, तर माझं टेक बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि डिझाईन टेक असल्यामुळे मी त्याचं करंट आहेत त्यांना AI ला खूप टेकमध्ये हे केलेलं आहे. जर नॉर्मल कंपनी जर समजा त्यांना, जसं शार्क टँक मध्ये पण पियुष माझं चाललं होतं, मी त्यांना बोललो की तुमच्या डिझायनरला जास्त वेळ लागेल, पण ते म्हणले असं मी काय देऊ. म्हणजे काय की नॉर्मल जी पाईपलाईन आहे, अजून नॉर्मल डिझायनर ते AI तेवढ्या इफिशियंटली वापरता येत नाहीत. तर आम्ही ती पाईपलाईन खूप चांगली बनवलेली, जे खूप कमी खर्चात हाय क्वालिटी आम्ही बनवू शकतो. आणि नंतर मग शार्क टँकचं कसं आलं? म्हणजे तुम्ही अप्लाय केलं ऑब्व्हियसली, राईट? शार्क टँकचं फंडिंगसाठी तुम्ही अप्लाय केलं 3rd सीझनला, राईट? नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यावर ते कशी फिलिंग होती? ऍक्च्युली मी म्हणजे त्यावेळेस काय प्रॉब्लेम होता, आम्ही सेम टेक मध्ये अडकलेलो होतो, ती टेक्नॉलॉजी बिल्ड करण्यासाठी. पण माझं टेक आहे ओके, म्हणजे ते स्केल लेवलचं नव्हतं करू शकत. तर मी नव्हतं विचार की शार्क टँक मध्ये जायचंय किंवा ते गेले तरी आपल्याला फंडिंग वगैरे भेटेल. पण एक दिवस काय झालं, त्यांची एक नेहा म्हणून आहे शार्क टँकची टीम, तिचा मला इंस्टाग्रामवरती मेसेज आला की तुमचा स्टार्टअप वगैरे खूप चांगला आहे वगैरे, तुम्ही या अप्लाय वगैरे करा. मग मी अप्लाय केलं, म्हणजे मला भरोसाच नव्हता. मग ज्यावेळेस मी ह्याला गेलो, आपल्या ऑडिशन असतं, 4 प्रोसेस आहेत. प्रोसेस 4 ते 5 प्रोसेस आहेत. पहिले आहे की तुम्हाला अप्लाय करायचं जस्ट, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमचं सिलेक्शन झाला तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्ही त्याला एक्सप्लेन करायचे काय आहे स्टार्टअप कसं वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ऑडिशन साठी बोलवलं जाईल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही तिथं ऑडिशन साठी जायचं. ऑडिशन मध्ये मग तुम्हाला ते ऍक्च्युअल जसं पिच असणार आहे तसं तुम्हाला काय असेल ते तुम्ही बोलायचं, पिच करायचं. म्हणजे लाईव्ह होण्याच्या पहिले म्हणजे तुम्ही कॅमेरा फेस करू शकता. भरपूर लोकांना प्रोसेस माहित नाही आहे. म्हणजे काय होतं, पहिले तर तुम्हाला शॉर्टलिस्ट होईपर्यंत अप्लाय करावं लागतं. आपल्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्ट झाल्यावर तुम्हाला एक व्हिडिओ काढावं लागतं. व्हिडिओ काढल्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यावर ऑडिशन झालं, जसं तुम्हाला एखाद्या ऍक्टरला ऑडिशन, राईट, ऍक्टरला ऑडिशन दिल्यासारखं ऑडिशन दिलं जातं. मग माझं ऑडिशन त्यांना एवढं आवडलं, नंतर म्हणजे माझं त्यांचं पर्सनल कलेक्शन झालं. ते तिथले प्रोड्युसर वगैरे आहेत, म्हणजे ते म्हणले तुझा तर आम्हाला घ्यायचंय, म्हणजे खूप इन्स्पिरेशन वगैरे आहे. किंवा तिथं सगळे कॅमेरामॅन वगैरे डिझाईनच्या ह्याच्यातले होते ना. मग सेम मी झालं. मग त्याच्यानंतर शूटिंगचा डेट आली मला की हा बाबा तुम्हाला एवढे ते 1.5-2 महिन्यानंतर आले. शूटिंगच्या डेट आली की त्याच्यात काय असतं, 5 दिवसाचं शूटिंग असतं. तुम्हाला मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये थांबवलेलं असतं. तर आम्हाला जिओ मध्ये थांबवलेलं होतं आणि फिल्म सिटी मध्ये शूटिंग असतं. हा, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस 1 दिवस जायला जातो, 1 दिवस यायला जातो, म्हणजे सेटल व्हायला.
2 दिवस तुम्हाला प्रॅक्टिस असते, म्हणजे बाकी काय काय कुठं कुठं कसं असणार, आणि 1 दिवस ऍक्च्युअल शूटिंग मध्ये असतो, म्हणजे असे 5 दिवसाचं पूर्ण असतं. पण आम्ही फर्स्ट टाइम तिथं हॉटेलमध्ये एवढे थांबलो, पण हॉटेलमध्ये वेळच नाही कंटिन्यू त्या सेटवर प्रॅक्टिस येते फक्त हॉटेलला. म्हणजे असं होतं, आणि फुल प्रॅक्टिस केली. आणि ज्यावेळेस शूटिंगला गेलो मी, थोडं बोललो आणि त्याच्यानंतर स्टील म्हणजे बोलताच येईना. म्हणजे आता तिथं रितेश अग्रवाल किंवा राधिका लोकांना बघितलं मोठे लोक आहेत, म्हणजे बोलताच नाही आलं. मग त्या राधिका आल्या, पाणी वगैरे दिलं, म्हणजे शांत झालं. हा बाबा ठीक आहे. मग पियुष बोलला की तू काय कर, आता तुझं जे स्क्रिप्ट दिलेली असते ती थोडं आपल्या स्टोरीनुसार थोडी असते ते सोडून दे, तुझं काय बिझनेस आहे ते बोल. म्हणजे माझी ती सुरुवातीची स्टोरी आहे ना, ती अजिबात झालेली नाही. ते काय झालं किस्सा, आमचं सगळं बोललो, आम्ही 1.5-2 तास डिस्कशन झालं. मी बिझनेस सांगितलं वगैरे, फंडिंग वगैरे झालं, चेक भेटला. त्याच्यानंतर संध्याकाळी 4-5 तासानंतर मला बोलवलं. तिथे एक असिस्टंट डायरेक्टर वगैरे बसला आणि आता बोल तुझी. म्हणजे असं खूप कमी रेअर वाल्यांना असा सपोर्ट भेटतो, कारण तिथं बऱ्यापैकी म्हणजे खूप सपोर्टिव्ह वाटलं. त्यांना वाटलं की डिझाईन फील्ड मध्ये म्हणजे ते खूप रिलेट केलं. लोकांनी पण म्हणजे डिझाईन टीम आणि लोकांना पण हेल्प केलं. आणि एक असतं ना की नंतर मी बघितलं की तुम्ही एवढं जसं बाउन्स बॅक केलं डायरेक्ट, म्हणजे सगळे आन्सर दिले, सगळे प्रॉपरली, म्हणजे फंडिंग मिळाली तुम्हाला. 10 पैकी एकालाच फंडिंग मिळतं, त्याला जास्त आहे, म्हणजे 50-50 मिळतात. आता शार्क टँक मध्ये भरपूर सारे लोक जात आहेत, बरोबर, पण ते व्हॅल्युएशनचा एक क्वेश्चन असतो की व्हॅल्युएशन म्हणजे काय, किती पैसे मागायचे, किती % मागायचं. हे जे छोटे बिझनेस ओनर आहेत त्यांना ते कळत नाही, की जास्त त्यांना दिमाग देत नाही. तर तुम्ही कसं ते व्हॅल्युएशन ठरवलं किंवा ते काय, ते थोडंसं त्याच्यामुळे एक्सप्लेन करा. आता कसं असतं, प्रत्येक बिझनेसचं वेगळं असतं. तुमचा जर सर्व्हिस बिझनेस असेल तर सर्व्हिस बिझनेसचं वेगळं असतं, किंवा तुमचा प्रोडक्ट बिझनेस असेल, प्रोडक्ट मध्ये पण तुमचा टेक बिझनेस आहे. तर टेक मध्ये काय, सपोज आज मी इथं पुण्यात बसलेलो आहे, मला उद्या US मध्ये माझा बिझनेस चालू करायचा आहे, तर मी पटकन टेक मध्ये डिजिटली स्केल करू शकतो. सेम थिंग अगर जर फिजिकल प्रोडक्ट असतो तर फिजिकल त्याला मशिनरीज लावायच्या वगैरे, डिपेंड ऑन त्यामुळं, किंवा त्याच्यानंतर तुमचा मार्केट साईज किती मोठी आहे, तुम्ही त्याच्यातला किती पोर्शन कॅप्चर करू शकतो. तुमचे कॉम्पिटिशन वाले आहेत, त्यांचं सध्या व्हॅल्युएशन अगर त्यांनी फंड रेज केलं तर किती % व्हॅल्युएशन केलं तुमचे सेम इंडस्ट्रीच्या, असे वेगळे वेगळे पॅरामीटर आहेत. मग त्याच्यात तुम्ही कुठल्या पॅरामीटर नाही करत. सेम आपल्या केसमध्ये काय झालं होतं, आपले ज्यावेळेस आपला जो रेव्हेन्यू होता त्यावेळेस 17 लाखाचा होता. 17 लाख म्हणजे एक नसल्यासारखे प्री रेव्हेन्यू होतो आपण. मग त्यानुसार आपण काय केलं की जे कॉम्पिटिशन आहेत तर त्यांच्या रिलेटेड व्हॅल्युएशन ठरवून, व्हॅल्युएशन खूप लोकांना व्हॅल्युएशनच कळत नाही, किंवा तुम्ही असं 40 CR तुम्ही व्हॅल्युएशन बघितली तर ते कशी कॅल्क्युलेट केली, जसं तुम्ही चाललंय डिस्कशन, वेगवेगळ्या प्रोडक्ट बेसला वेगळं, सर्व्हिस बेसला वेगळं, तुमचे पॅरामीटर्स, कॉम्पिटिशन सगळं ते ठीक आहे. राईट. व्हॅल्युएशन म्हणजे सिम्पल ना, की तुमची कंपनी एवढ्या रुपयाची आहे. राईट. हा सिम्पल हा क्वेश्चन आहे की आपली कंपनी, ही कंपनीची किंमत, मी विचार करतो आपली कंपनीची किंमत 40 करोड आहे, ती कशी आहे, तर आपला जो सध्या म्हणजे फ्युचर आहे, तर फ्युचरमध्ये आम्ही 3 ते 4 वर्षामध्ये 100 करोडचा रेव्हेन्यू कमवणार आहे. तर त्यावेळेस आपली जी व्हॅल्युएशन असेल त्यावेळेस ती असेल 1000 ते 2000 करोड. तर मग आज जर त्यांनी ह्या 40 करोडचं व्हॅल्युएशन टाकलं तर त्यांची किती एक्स्ट्रा पटीने वाढतात. हा झाला एक प्रकारचा व्हॅल्युएशन. सध्या जर तुमचं सपोज दुसरं कॅल्क्युलेशन आहे की तुमच्या रेव्हेन्यूच्या किती एक्सला तुमचं हे आहे, तर एक आता जर माझं समजा एक 10 लाख पर मंथ आहे, तर एक व्हॅल्युएशन होतं की 1 वर्षाचं झालं समजा 1 करोड 20 लाख. हा, आपण 1 करोड पकडूया लमसम. तर 10x आपण व्हॅल्युएशन पकडलं 10 करोड झालं. त्याच्यात 2x पकडलं तर 2 करोड व्हॅल्युएशन झालं. ते 2x कधी पकडायचं, जेव्हा तुमचा बिझनेस त्या कॅटेगरीचा असेल. हा, वेगळे डिपेंड ऑन कॅटेगरी कुठली आहे आणि सध्या मार्केटमध्ये म्हणजे तुमच्या मार्केट साईज किती आहे, किती पटीने स्केल होऊ शकतो, तुमच्यात पोटेन्शियल काय, सेम सगळे पॅरामीटर वेगळे वेगळे आहेत. आणि सिम्पल साध्या भाषेत जर आयडियली बघायला गेला की सपोज तुम्ही वर्षाला तुमची कंपनी 1 करोडचं रेव्हेन्यू जनरेट करतं, म्हणजे सेल करते 1 करोडचं, गुणीला 10 म्हणजे तुमचं झालं 10 करोडचं इव्हॅल्युएशन. बरोबर. अगेन सगळ्याच कंपनीचे चेंज होत राहतात, कोणी 10 गुणीला करतं, कोणी 20 गुणीला करतं, कोणी 30 गुणीला करतं, ते डिपेंड. तुमची स्केलेबिलिटी किती आहे, तुम्ही पुण्यामध्येच बिझनेस करताय का महाराष्ट्रात करताय, का महाराष्ट्राच्या इंडियामध्ये करताय, US मध्ये करताय, ऑल ओव्हर वर्ल्ड करू शकता. हा प्रोडक्ट डिजिटल प्रोडक्ट जे आहे तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड पण करू शकता ना, काही प्रॉब्लेम नाही. सो त्याच्यानुसार व्हॅल्युएशन तुम्ही 40 वेगवेगळ्या आपली 40 करोड पकडली होती आपण त्यावेळेस व्हॅल्युएशन. आणि मला असं वाटतं व्हॅल्युएशन म्हणजे काय की तुम्ही इन्व्हेस्टरला किती पैसे बनवून देणार आणि देऊ शकता. तर याच्यावरतीच मेन व्हॅल्युएशन याच्यावरतीच आसपास फिरते. तर खूप सोप्या भाषेत तुम्हाला व्हॅल्युएशन कळायलाच असेल है ना. समोरचं आता ठीक आहे, तुमचं शार्क टँकचं पूर्ण झालं, तर तुम्हाला फंडिंग मिळाली, बॅक स्टेजच्या नंतर काय,
की नंतर असं मी खूप ऐकलेलं आहे की नंतर जास्त मिळत नाहीत शार्क जे आहेत असं अमन गुप्ता जास्त मिळत नाहीत किंवा जास्त त्यांचं डिस्कशन होत नाही, गायडन्स मिळत नाही. तर तुम्हाला काय गायडन्स मिळाला अमन गुप्ताकडनं? आता माझ्या केस मी पण असे भरपूर ऐकले होते की शार्कचा वगैरे एवढा हेल्प होत नाही किंवा तुम्हाला भेटत पण नाही ते. पण अमन गुप्ता सगळ्यात बिझी शार्क आहे. म्हणजे सध्या जर बघितलं तर आता ते युएसच्या इव्हेंट मध्ये पण ते आपलं सगळे स्टार्टअप इंडस्ट्री वगैरे दाखवतात वगैरे सगळे त्यांना युएस शार्क टाइम मध्ये वगैरे बोलवतात किंवा इथं पण त्याचा बिझनेस एवढा मोठा स्केल आहे. तरी पण आता माझ्या केसमध्ये ज्यावेळेस शार्क टाइमचं शूटिंग झालंय त्याच्यानंतर मी 3 वेळेस त्यांना भेटलो. अरे वा. आणि ज्यावेळेस एपिसोड रिलीज झाला त्याच्यानंतर मला थोडं हे होतं, त्यांनी स्वतःहून मला फोन केला. म्हणजे मेन मला असं वाटतंय की तुम्ही पुढच्या इन्व्हेस्टरचे किती पैसे किती पटीने वाढवून देणार आहे, तुम्ही समोरच्याला काय देणार आहे. म्हणजे प्रत्येक त्या माणसाचा वेळ हा खूप म्हणजे त्याचा 1 मिनिट म्हणजे 1 करोडच्या बरोबरीचा आहे. तर त्यानुसार आहे. आता मी कधी भेटलो की मी एक टाय चंदीगडचं इव्हेंट होतं, तिथं सगळे स्टार्टअपला बोलवलं होतं आणि तिथं मला पण स्पीकर म्हणून बोलवलं होतं. तर तिथं आता त्यांना पण स्पीकर होतं, तर तिथं आम्हाला वेळ भेटला की आम्ही सेम बिझनेसचे माझे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर लास्ट 15-20 दिवसापूर्वीच सेम आम्ही रायपूरला एक स्टार्टअपचं इव्हेंट होतं, ते पण स्पीकर होते, मी पण स्पीकर होतो. तर अशा वेळेला आमचं म्हणजे भेट होते. तर म्हणजे जर मी समजा इथं नसतो तर मला पण असं वाटलं असतं की भेटतच नाही किंवा जर ऍक्च्युअल म्हणजे भेटायचं असेल तर काही निमित्तानंच भेटतं तुम्ही. हा काहीतरी काम असेल तरच भेटणार. भरपूर म्हणजे जसं असतं ना की मी आता इन्व्हेस्ट केलं आणि तुला बोलावून ये माझ्या ये आपण कॅबिन मध्ये येऊ बसू आणि स्टार्टअपला तुझा कसं ग्रो करायचं असं काही डिस्कशन झालंय का? राईट. हा तर आता मला त्यांनी सेम हे झालं. आता मी म्हणजे त्यावेळेस आता रायपूरमध्ये भेटलो तर त्यांनी मला बोलवलं की आपण आता तुझे काय काय प्रॉब्लेम ते काढ, लिस्ट काढ, काय कुठं अडचण येते काय येते आणि तू दिल्लीला आहे, आपण जरा थोडं विस्तरित बसून प्रॉब्लेम्स घेऊन या. असं नॉर्मली आपण काय नॉर्मल माणसं चहा पे वगैरे काय काय ते नाही ना, की काय प्रॉब्लेम तरच भेटणार. कारण त्या समोरच्या माणसाचा टाइमचा व्हॅल्यू आपला पण थोडा कुठेतरी आता व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू तर आहेच ना. हा प्रकार आहे एकंदरीत. पण त्यांचं गायडन्स मिळत गेलं मग तुम्हाला? येस डेफिनेटली. म्हणजे त्यांच्यामुळे काय झालं की जी ब्रँड व्हॅल्यू बनली आपली. म्हणजे आज आपण बनवतो एआय बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म. तर आज माझं ज्यांच्याबरोबर बोलणं चालू लाईक कुणी युएस मध्ये जॉब करते, त्यांचं वर्षाला पॅकेज 16 करोडचं आहे किंवा कोणाचं आहे. तर असे लोक पण आपल्या बरोबर म्हणजे ऍज अ एआय बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म मध्ये कनेक्ट होण्यासाठी तयार आहे किंवा तर अगोदर ह्या गोष्टी थोड्या प्रॉब्लेमॅटिक होत्या. म्हणजे मला भेटतच नव्हत्या अशा गोष्टी. किंवा नेटवर्क बनले, आता इन्व्हेस्टर आहेत, आपण दुसरा एक राऊंड रेज करतोय म्हणजे व्हीसीज वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळेच होत आहेत. करेक्ट. म्हणजे तुम्हाला आता हा शार्क टँक मध्ये आला, त्यांनी फंडिंग दिली. हा आता बघा आता म्हणजे पूर्ण नेटवर्क ओपन झालं, त्यांचं नेटवर्क पण ओपन झालं. हा त्यांनी पण त्यांचे पण भरपूर सारे इन्व्हेस्टर आहेत किंवा त्यांचे नेटवर्क ते पण बोलतोय की हा बाबा तुम्ही केवळ ऍक्सेस करा. म्हणजे मला असं वाटतं त्यांनी जस्ट 1 करोड नाही दिले आपल्याला, भरपूर साऱ्या बाकीच्या म्हणजे मोठी म्हणजे 5-10 करोडची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी ऍड करून दिले. रेव्हेन्यू तुमचं पहिले जसं म्हटलं तुम्ही 16-17 लाख रेव्हेन्यू जनरेट करायचे, पण शार्क टँक नंतर असं बघितलं मी फाउंडरचा एकदम त्यांचा रेव्हेन्यू एकदम वाढून जातो. तुमचं काय झालं म्हणजे बिफोर आफ्टर काय? राईट. आता त्यावेळेस सुरुवातीचे जे युजर होते त्याच्यामध्ये अराउंड आमचा 10x ग्रो मध्ये झाला. 10x ग्रो झाला म्हणजे रेव्हेन्यू पण 10x झाला असं? नाही, रेव्हेन्यू आमचा 2x to 2.5x त्याच्या आसपास आम्ही म्हणजे हा अशा आसपास आमचा ग्रो झाला त्याच्या. ऑब्व्हियसली. आणि ते कन्सिस्टंट होत आहे का कमी जास्त नाही, हे व्हॅरी करतं. कधी कधी काही महिन्यात कमी होतं, काही महिन्यात जास्त होतं. आता आमचे मेनली कस्टमर आहेत ते युएस बेस म्हणजे बाहेरचे आहेत, इंडिया पण आहेत चांगले, पण ते ओव्हरऑल कंट्रीमध्ये असल्यामुळे तो कमी जास्तच म्हणजे होतं. आता युएसचा पण शार्क टँक रिलीज होत आहे, तर आम्ही थोडं परफॉर्मन्स मार्केटिंग तिकडे पण करतोय, कंटेंट मार्केटिंग ऑलरेडी चालू आहे. त्यावेळेस आता आमचे पुढच्या ह्याच्यात एक्सपेक्टेशन जास्त युएस मध्ये आम्ही रिव्हेन्यू चांगला करतो पुढचे 2-3 महिने. परफॉर्मन्स मार्केटिंग तुम्ही शब्द काढला, परफॉर्मन्स डिजिटल मार्केटिंग आणि परफॉर्मन्स मार्केटिंग. ऑब्व्हियसली डिजिटल मार्केटिंग शिवाय तर आज तुमचा प्रोडक्ट ऑब्व्हियसली. तुमचं काय मत आहे परफॉर्मन्स मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग मध्ये? तुम्हाला काय वाटतं, काय डिफरन्स आहे किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग तुम्ही कसं बघता? राईट. आता मला असं वाटतं की डिजिटल मार्केटिंग मध्ये आम्ही काय करतो 2 प्रकार. म्हणजे एक आहे की ऑर्गॅनिक, त्याला आपण ऑर्गॅनिक मध्ये काही कंटेंट करू शकतो किंवा बाकी अजून सारे वेगळे इव्हेंट असतील वगैरे. आणि परफॉर्मन्स म्हणजे लाईक पेड ऍड्स असतील, ईमेल असतील वगैरे. तर पेड हे मला दोन्ही पॅरलर असल्या पाहिजे. जर तुम्ही फक्त परफॉर्मन्स केला तर तुमचा एकदा कर्व येईल, परत तुम्ही डाऊन होता. पण तुमचा जर कंटेंट मार्केटिंग जर पूर्ण असेल आणि दोन्ही पण असेल तर तुमचं कंटिन्यू ग्रो होणार, म्हणजे ते परत खाली येणार नाही. आणि जो ऑर्गॅनिक मार्केटिंग त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप स्लो भेटतो. म्हणजे एसयू असेल म्हणजे ह्या सगळ्या. तर परफॉर्मन्स मार्केटिंग इमिडिएट आहे, म्हणजे तुम्हाला हे बॅलन्स करायचे की तुम्हाला काय पाहिजे. आम्ही शिकवतो परफॉर्मन्स मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. मी बरोबर सांगेन, कारण की ऑर्गॅनिक जे असतं हे लॉंग टर्म साठी म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंट बेसिस करायचं. परफॉर्मन्स मार्केट तुम्ही पैसे काढून घेतले, पैसे नाही टाकले, तुम्हाला लीड्स बंद होऊन जातात. बट डिजिटल तुमचं जे ऑर्गॅनिक आहे
SEO झालं तुमचं, फेसबुक ऑर्गॅनिक, रील्स, सोशल मीडिया, गुगल, युट्यूब, सगळं कन्सिस्टंट बेसिस तर पाहिजेच, प्लस पेड पण पाहिजे. पण ट्रॅडिशनल मार्केटिंगचा काय रोल आहे? ट्रॅडिशनल मार्केटिंग अजून तर आमच्या पॅम्पलेट होर्डिंग लावले. आता ते पॅम्पलेट आणि आमचे कस्टमर म्हणजे आमचा प्रोडक्ट आहे डिजिटल. मी अजून म्हणजे टीव्ही ऍड्स पण आमच्या प्रोडक्टसाठी फिट नाहीत. तर मग ते होर्डिंग आणि ते तर खूप म्हणजे डिपेंड ऑन प्रोडक्ट. जर तुमचा तिथे एक जवळपास हॉटेल आहे तर त्यासाठी आरामात तुम्हाला तिथं होर्डिंग वगैरे लावायचं, तुम्हाला पॅम्पलेट द्यायचंय. तर ते आमच्या बिझनेससाठी सुटेबल नाही, सुटेबल नाही. राईट. तर आम्ही मेनली कंटेंट मार्केटिंग आणि परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये आता एंटर करतोय. ऑब्व्हियसली ते शार्क मध्ये पण तुम्ही ते बोललेत ना की परफॉर्मन्स मार्केटिंग कोणत्या शार्क मध्ये? विनीताजीचा त्यांचा क्वेश्चन होता की तुम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये जास्त स्पेंड नाही. आता सध्या प्रॉब्लेम काय चालू आहे, बरेचसे स्टार्टअप आहेत ना जास्त हे परफॉर्मन्स मार्केटिंग मध्येच करतात, कंटेंट मध्ये खूप कमी आहे. पण तुम्ही जर झोमॅटो बघा किंवा त्यांचं कंटेंट किती पॉवरफुल आहे बघा, तुमचं त्यांचं जे इंस्टाग्राम एंगेजमेंट असेल किंवा ट्विटर असेल वगैरे, तर ते तुम्ही परफॉर्मन्स ते बॅलन्स केलं पाहिजे. तर आता आम्ही तेच करतोय. आमचं म्हणजे ऍक्च्युली माझी जी डिझाईन फील्डची आहे आणि क्रिएटिव्हिटी मध्ये आहे, त्यामुळे मी तर कंटेंट वरती जास्त फोकस करणार आणि परफॉर्मन्स पण करावाच लागणार. डेफिनेटली. आता ठीक आहे, शार्क टँक झालं, चांगला जबरदस्त फ्लो मिळाला, मोमेंटम चांगला मिळाला, पण स्टील काही ना काही स्ट्रगल तर राहणारच. स्ट्रगल तर होत असेल डेली बेसिस. राईट. तर काय स्ट्रगल फेस आहे? डे ऑफ लाईफ ऑफ तुमची जे स्टार्ट टू एंड काय तुमचं दिनचर्या असतं? कारण की शार्क टँक नंतर एक वेळेस नॅशनल टीव्ही नंतर आणि एकदम तुमचे नेटवर्क्स वाढले, तुमचं सगळं ऑब्व्हियसली तुमची टीम खूप मोटिवेट झाली असेल, सगळंच एकदम मोमेंटम मध्ये आहे तुम्ही. काय स्टार्टअपच्या जर्नीमध्ये कसं असतं, सुरुवातीला ज्यावेळेस बिझनेस चालू करतात त्यावेळेस सुरुवातीला फाउंडरचा फोकस प्रोडक्ट किती चांगला बनवलं, म्हणजे सगळं त्याचं माइंड तिथंच असतं. त्याच्यानंतर काही दिवसानंतर असतं की आपल्याला कस्टमर पर्यंत घेऊन जायचं. त्याच्यानंतर त्याला यार मार्केटिंग टीम बघायची, आता मार्केट पुढे अजून वाढला. त्याच्यानंतर कस्टमर आले, कस्टमरचा सपोर्ट वाढला, कस्टमरचा प्रॉब्लेम आला तर अजून येणार. त्याच्यानंतर आले की आता फंड कमी पडले तर फायनान्स आले. त्याच्यानंतर तुम्हाला आता फंड रेज करायचं. फंड रेज करायला आता आमचं जसं अमन गुप्ताचं चालू आहे, ड्यू मध्ये 51 डॉक्युमेंट आहेत. तर ही झालं हे. तर दुसरं अजून VC पण करून त्याच्यावर 128 डॉक्युमेंट आहेत. म्हणजे हे एवढे सगळे ऑपरेशन्स आहेत. पैसे आलेत का तुमच्या अकाउंटमध्ये? जसं 1 करोड दिसतंय अकाउंट मध्ये आलेत का? कसं आता याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे आमचे अजून ही आहे प्रोसेस चालू आहे. प्रत्येक म्हणजे जर आता आमचे काही मित्र आहेत त्यांनी ऑलरेडी फंड रेज केलेला आहे तर त्यांचे लगेच इमिडिएट 15 दिवसात येऊन गेले. आता आमची प्रोसेस किती 51 डॉक्युमेंट आहे, तर त्याच्यात आमच्याकडून चूक झाली की आमचे काही डॉक्युमेंट नव्हते, तर ते थोडं क्लिअर करावं लागतात आणि नंतर आता म्हणजे पुढच्या 15-20 दिवसात आमचं येऊन जाईल. तर टीम कशी मोटिवेट करतात? ऑब्व्हियसली शार्क टँक मध्ये आल्यावर टीम तर एकदमच पॉपअप असेल, एकदम जोश मध्ये असेल. काय तुमचं कल्चर काय आहे तुमच्या टीम मध्ये? कसं आता आमचं काय की आमचे 2 ऑफिस आहेत, एक तर टेक्नॉलॉजी ऑफिस आहे पिंपरीमध्ये आणि एक आहे डिझाईन ऑफिस यामध्ये. तर मी काय केलेलं आहे, मी जे सुरुवातीपासून कल्चर कसं मी जे आज करतोय ते मला उद्या हे करायचं नाही, माझ्या टीमला डेडिकेशन द्यायचं. तर मी त्यांना सांगितलं, हा बघा आपल्याला हे ऑडियन्स आहे, आपल्याला ह्या वाले डिझाईन ऍसेट पाहिजेत, तुम्ही ठरवा की तुम्ही सांगा की मला हे कसे बनवून देणार. ते सांगणार की सर मला हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला काही रिसोर्सेस पाहिजेत किंवा काही सबस्क्रिप्शनचे टूल्स पाहिजेत किंवा काही कॉम्प्युटर वगैरे पाहिजे, हे सगळं तर मी हे बनवू शकतो. त्यांना ते आहे तुमच्या. आता त्याच्यानंतर माझं काम काय, हेच का नाही झाले किंवा कसे नाही झाले, अजून काय पाहिजे, झालेच पाहिजे. सेम टेक टीम पण तशी, मला कुठंच बघायची गरज. मला काय की हे जे फक्त स्मूथली ऑपरेशन करणं आणि विजन, म्हणजे जे फ्युचर आमचं जे मेनली माझं काम आहे सध्या की जे AI बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म बनवायचं आहे, त्याच्या स्टेप्स कशा असतील. लाईक आता कंटेंट मार्केट प्लेस आहे, त्याला एक मार्केटमध्ये पुश करणं, त्याच्यानंतर AI कंटेंट क्रिएशन येईल आमच्या 3 महिन्यामध्ये आणि पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये AI बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म. तर ह्यावरती जास्त माझा वेळ जातो की ते कसं आपण लवकर अचीव्ह करू शकतो. वर्क कल्चर मध्ये तुम्ही कसं मोटिवेट करता तुमच्या एम्प्लॉयला? ठीक आहे, वर्क तर आहेच, वर्क तर ठीक आहे, प्रत्येकाला वर्क तर आपण देतोच. वर्क सोडून त्यांना असंच एक कल्चर पाहिजे असतं, एक वातावरण पाहिजे असतं, तर ते त्याच्याबद्दल थोडं सांगा. तुम्ही कसं मोटिवेट करता, इन्स्पायर करता तुमच्या एम्प्लॉयला? मला असं वाटतं की त्यांना जो काही सपोज काही पण काम करतो त्याला एंड ऑफ द गोल काय होणार आहे, म्हणजे रिझल्ट, ते त्याला जर दिसलं की हा बाबा माझी डिझाईन हे लोक वापरतील, त्याच्यानंतर मला एवढं म्हणजे प्राऊड फील होईल किंवा माझा जो स्टार्टअप आहे किंवा तो काय होणार आहे, त्याच्या लाईफ मध्ये किती ग्रोथ होते वगैरे, हे दिसलं तर आपोआप काम करण्यात त्यांना काही होत नाही. आणि काही म्हणजे प्रत्येक जण मोटिवेशन काय माहितीये का, मला असं वाटतं की तुमचं काही दिवस चालतं परत तुम्ही डाऊन होता, ते मोटिवेशन आणि
करंट जे काम चालू आहे त्याला थोडं कुठेतरी बॅलन्स, छोटे छोटे स्टेप्स असतात ना, ते बॅलन्स केल्याशिवाय ते मोटिवेशन कंटिन्यू होत नाही. तुम्ही फक्त मोटिवेशन दिलं आणि नंतर कामात काहीच नाही असं पण होतं कधी कधी. म्हणजे नाही सरांना मला मोटिवेट केलं आणि नंतर कामात काय की हा जे चाललंय ते चाललं. बट येस, प्रोडक्टिव्हिटी गोल जे तुम्ही म्हटलं चांगली गोष्ट आहे की एक तुमचा वर्कचा गोल आहे ते अचीव करा आणि जेव्हा तुमचे टेम्पलेट युज होतील ते जे सॅटिस्फॅक्शन असते किंवा या ब्रँडनी माझं मोशन युज केलं, या ब्रँडनी माझं ग्राफिक्स युज केलं, या ब्रँडनी माझं फिलिंग डेफिनेटली त्यांना मोटिवेट करत असेल डेफिनेटली. आणि एक आहे की मोटिवेशन पोट भरत नाही किंवा तुमच्या मोटिवेशन फॅमिली चालू शकत नाही. तर तुम्हाला ऍक्शन्स मेन आहे की तुम्ही वर्क मध्ये काय ऍक्शन्स घालता ते तुम्हाला म्हणजे एम्प्लॉयना ते मोटिवेशन प्लस त्या तुम्हाला बाकीच्या गोष्टी द्याव्या लागतील की त्याची ती फॅमिली चालेल किंवा सगळ्या गोष्टी त्या पण चालते. म्हणजे तुम्ही जे प्रॉमिस करताय ते डिलिव्हर झालं पाहिजे. करेक्ट. चॅलेंजेस काय फेस केले तुम्ही म्हणजे आता आणि आता चॅलेंजेस काय वाढले? पहिले तर तुमचं रेव्हेन्यू बेस्ड चॅलेंज होते की आता चॅलेंजेस काय आले? आता चॅलेंजेस तर कंटिन्यू मोठे आहेत. जसं आता आम्हाला टेक बनवायचं आहे, त्याच्यानंतर कस्टमर ॲक्विजिशन मार्केटिंगचं परफॉर्मन्स मार्केटिंग क्लिक झालं पाहिजे. आता कुठल्या चॅनल आम्हाला आता आम्ही इंस्टाग्राम ऍड लावतो, गुगल ऍड लावायच्या. गुगल ऍड सपोज इंस्टाग्राम ऍड आहे, त्याच्यामध्ये कुठला क्रिएटिव्ह बनवायचा, त्याच्यात 8-10 ऑप्शन बनवले, कुठला मेसेज डिलिव्हर, म्हणजे हे कंटिन्यू चॅलेंजेस आहेत. फंड साठी चॅलेंज आहे. एखादा बिग चॅलेंज आहे तुम्ही फेस केला, अरे यार हे खूपच मोठा चॅलेंज आहे. आता ऍक्च्युली चॅलेंजेस मध्ये कसं होतं की प्रत्येक चॅलेंज म्हणजे आज मला असं होतं की मला ज्यावेळेस डिझाईन मार्केट प्लेस बनवायचं होतं त्याच्यासाठी मला काही टेम्पलेट वगैरे बनवायच्या होत्या आणि एक म्हणजे टेक बनवायचा होता. तो माझ्यासाठी त्यावेळेस खूप मोठा चॅलेंज होता. आता मला काय वाटतं नॉर्मल मी कोणाकडून बनवून घेऊ शकतो. लाईफ मध्ये काय होतं की आपण सध्याचे चॅनल असं मोठा बघण्यापेक्षा तो करू शकतो. म्हणजे असा माझा लाईफ मध्ये गोल झाला की होऊन जाईल, फक्त आपल्याला तेवढी मेहनत करावं लागेल. कारण की एक असतं ना की तुमचं टेक्निकल थोडंसं तुम्ही प्रोग्रामिंग शिकलेच होतं, पण त्या लेवलचा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी खूप मोठी टेक्निकल टीम पाहिजे. कारण की तुम्ही आता मोठ्या मोठ्या मार्केट प्लेस बघताय, किती टीम मोठी असेल त्यांच्याकडे, मग ते टीम हायर करणं, त्यांनाकडनं ते करून घेणं. सेम सगळ्याच वे मध्ये सपोज एखादे डिझाईन करायचे किंवा कुठल्याही गोलमध्ये आता आपल्याला असं वाटतं की मला इथून आता समजा मुंबईला जायचंय, तर आता एखादा नाही कोणी गेलेला नाही त्याला मोठा प्रॉब्लेम वाटतोय. पण तुम्ही त्याच्यानंतर मुंबईला गेला, मुंबईला सोपं होतं, आता म्हणजे दुबईला वगैरे जाणं थोडं वगैरे सेम आपल्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला एकदम बॅक टू छोटे छोटे बिझनेस ओनर आहेत ना, एकदम छोटे गावाकडले, त्यांचा स्वतःचा बिझनेस त्यांना करायची इच्छा खूप आहे, सिद्ध आहे, पण त्यांना कुठं गायडन्स मिळत नाही. जसं तुम्ही छोट्याकडनं तुम्ही येतपर्यंत मोठ्या आले, छोटे बिझनेस ओनर्स जे की गावाकडले आहेत, शहरातले आहेत, छोटे आहेत, त्यांना स्केल करता येत, मोठं करता येत नाही, त्यांना तुम्ही काय लेसन दिसाल, बिझनेसचे लेसन की बाबा काय करायला पाहिजे. तुम्ही एकदम छोट्याचा विचार करा, त्यांना हे व्हिडिओ एकदम क्लिक झाला पाहिजे, नाही यार यांनी केलं तर मी पण असं काहीतरी असा विचार करू शकतो की एक सपोज आहे मेडिकल शॉपवाला आहे, ठीक आहे, तर त्यांना एक बघायला पाहिजे आता माझं मेडिकल शॉप चालू आहे, पण याच्यानंतर माझ्या इंडस्ट्रीमध्ये किती जण मास्टर लोक आहेत, मोठे लोक आहेत, ज्यांचं होऊ शकतं की एक डिस्ट्रीब्युशनशिप आहे मेडिकल प्रोडक्ट, एखादी मेडिकलची कंपनी आहे, मेडिकलचे इक्विपमेंट बनवतो, त्याच्यानंतर काही R&Dच आहे, तर मी हे चालून डायरेक्टली ते नाही करू शकत, पण काही छोट्या स्टेप घेऊन हे तर सस्टेन झालं पाहिजे. असे काही छोटे मी डिस्ट्रीब्युटर बनवू शकतो, नंतर मग कंपनी टाकू शकतो. व्हॉट नेक्स्ट, राईट, म्हणजे विजन ते पाहिजे पण एक्झिक्युशन छोटं पाहिजे. काय होतं त्यांना कळत नाही की त्यांना वाटतं की मी आता बसलोय, माझा गल्ला आहे, कस्टमर येत आहे, चालताय, बिझनेस चालताय, घरी जायचं, झोपायचं, वापस दुसऱ्या दिवशी यायचं, ते व्हॉट नेक्स्ट विचार करत नाही. हे तर ठीक आहे, हे चालत आहे, समोर कसं स्केल करायचं. त्याला काय वाटतं माहितीये का, की मग हे तो आला तर मग हे पैसे कोण सांभाळत, हे काही घपला तर करत नाही, तर घपल्या करत नाही, हे असं त्यात तो काय अडकलेला आहे की लोक काम करत नाहीत, लोकांबद्दल त्यांचा जे विचार असतात ते थोडेसे लेव असतात. याला जर कंपनी जर मला गल्ला दिला तर हा पैसे मी नसतो तर कामच होत नाही, त्याच्या डोक्यात तेच असतं, ते चॅलेंजेस तो फेस करत राहतो. सेम जसं आपण बोलले की मोठा प्रॉब्लेम काय होता, आता सपोज आपण एक मेडिकल वाला बघितला, त्याचे मोठे प्रॉब्लेम काय असतात की त्याच्या शेजारी मेडिकल वाला आलाय किंवा ते कस्टमर तिकडच जातील किंवा डिस्ट्रीब्युटरने प्राइसच वाढवली आहे, हे त्याच्यासाठी मोठे प्रश्न आहेत. पण जर त्याला हे सॉल्व्ह होतील, हे करून घेऊन आपला प्रश्न काय की आपण एजन्सी कशी टाकू शकतो, आपण मोठं करू शकतो. आता सपोज तुमचं दुकान आहे, सपोज मेडिकलचं बोलतोय आपण, मेडिकल नेक्स्ट काय तुझी स्टेप, चला दुकान तुझं चालतंय,
परफेक्ट चालतंय का, प्रॉफिटेबल चालतंय का, रेंट वगैरे सगळं एम्प्लॉय निघतंय का, मग तिथे हायर करून तू नेक्स्ट जाऊ शकतो का, म्हणजे डिस्ट्रीब्युटर बनू शकतो का तू. चला डिस्ट्रीब्युटर बनला तू आता, मग डिस्ट्रीब्युटर तू आणखी एरिया कोणता कॅप्चर करू शकतो का. मग एरिया कॅप्चर तू केलाय, आता समोर जाऊन तू आणखी स्वतःचा काहीतरी प्रोडक्ट लॉन्च करू शकतो का. आणखी असं जर त्यांनी विचार केला तर डेफिनेटली तो मला वाटतं ग्रो, छोटाचा छोटा पण एक छोटा बिझनेस तो ग्रो करू शकतो. आता काय तिथंच अडकताय, तिथं म्हणजे हे ना काय चाललंय ते काय चाललंय, वरती बघत नाही, तिथं बघतोय. हा मोठा प्रॉब्लेम आहे. करेक्ट, म्हणजे वरती बघायला की तू बाजूलाच बघतोय, वरती बघायला पाहिजे. म्हणजे दुनियात सगळ्यात मोठा कोणी मेडिकल मध्ये हा तिथपर्यंत प्रवास पण तो कसा आहे. करेक्ट, जबरदस्त. तर आपण तुमच्यासोबत रॅपिड फायर घेणार आहे, कारण की एंटरटेनमेंट पण पाहिजे पॉडकास्ट. आता काय होईल की पॉडकास्ट लोकांना अरे काय चाललंय, एंटरटेनमेंट आपण करू. रॅपिड फायर मध्ये तुम्हाला पटकन आन्सर द्यायचा. ठीक आहे, किती सेकंदात द्यायचा? लगेच 5 सेकंद, लगेच जितक्या लवकर असेल तेव्हा चांगलं. ठीक आहे. सगळ्यात महागडी गोष्ट आतापर्यंत काय घेतली आणि काय आहे ती गोष्ट? ऍक्च्युली माझ्याकडे एक ऑडी कार आहे, तर ती सगळ्यात महागडी आहे ती माझ्याकडे. ओके. नेक्स्ट सोर्स ऑफ हॅपीनेस काय तुमचं? काम. किती वेळ मी काम करू शकतो किंवा किती मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. फेक रुमर अबाउट यू, म्हणजे तुम्ही असं काय की तुमच्यावर अफवा, अशी अफवा तुमच्याबद्दल आहे असं काय? म्हणजे हा इंटरनेटवरती आहे की हा खूप मोठा मतलब $1 बिलियन कंपनी, म्हणजे इंटरनेट बघतं दादासाहेब बघत नेटवर्क वगैरे, म्हणजे एवढी काही मोठी कंपनी नाही असं. ओके नेटवर्क वगैरे. असा कोणता सीईओ आहे ते तुम्हाला नेहमी इन्स्पायर करतं की हा दिस इज अ सीईओ, त्यांना इन्स्पायर, आणि का त्याला तुम्ही फॉलो करता? ऍक्च्युली मी स्टीव्ह जॉबला म्हणजे ही खूप हे करतो, कारण त्यांचं पण डिझाईन, कॅलिग्राफी वगैरे म्हणजे आणि ते इनोव्हेशन. तर मी ते म्हणजे अगोदरपासून मी म्हणजे त्यांना हे करतो की हा कसं आपण प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशन आणू शकतो. काही जॉब्सला फॉलो करता, कारण की त्याचं डिझाईनचं जे नॉलेज आहे त्यांचं नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट लेवल सगळ्याच गोष्टी. हु इज युअर रोल मॉडेल? अमन गुप्ता. आता शार्क टँक फंडिंग मिळाली म्हणून आज तुम्ही बघा, म्हणजे त्यांच्या लाईफचा ग्रोथ बघा. म्हणजे मेन मी कशावरती करतोय की माणसाचं ऑलरेडी मोठे असते मग काय ना, त्याचा कंटिन्युअस ग्रोथ खूप मोठ्या लेवलला चालू आहे. मार्केट प्लेस सेलिंग और ओन प्लॅटफॉर्म सेलिंग? ओन मार्केट प्लेस. ओन मार्केट प्लेस. आता तर रेव्हेन्यू तर तिकडनं झालं जास्त का कसं? नाही, आता स्वतःच्या मार्केट प्लेसचा खूप जास्त रेव्हेन्यू आहे. ओके, त्याला बीट केलंय तुम्ही का? नाही, त्यांचा रेव्हेन्यू खूप मोठा आहे, अजून कॉम्पिटिशन द्यायला वेळ लागेल. आणि आता दुसरं आहे की त्यांना शटर स्टॉकनं अक्वायर केलंय. त्यामुळे मग आता आपलं म्हणजे थोडं कॉम्पिटिशन वेगळं असणार, कारण की आपण ऑलरेडी AI बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म मध्ये जातोय. हु इज युअर फेवरेट शार्क? अमन. त्यांनी फंडिंग केली, त्याच्या अगोदर कोण होता? नाही, अमन म्हणजे 3 आमचे ज्यावेळेस आम्ही घ्यायला जाणार होतो, तर अमन, अनुपम आणि पियुष, हा आम्ही तिघांना पण ठेवलं होतं, कारण तिघांचं पण त्यातल्या 3 पैकी तुमचा फेवरेट कोण होता? म्हणजे तुम्हाला वाटतं की यांनी तर करायलाच पाहिजे होतं असं? मेनली माझी मार्केटिंग फील्ड होती आणि अमन पण मार्केटिंग मध्ये आहे, त्यामुळं अमनच जास्त. क्वालिटी ओव्हर क्वांटिटी काय फोकस? क्वालिटीवर फोकस. डिजिटल मार्केटिंग और ट्रेडिशनल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग व परफॉर्मन्स मार्केटिंग? कंटेंट मार्केटिंग. दॅट्स ऑल. एवढंच होतं आपलं रॅपिड फायर. लास्ट बट नॉट लिस्ट, आता तुमचा काय प्लॅन आहे समोरचा, म्हणजे तुमचं विजन कुठपर्यंत चाललंय आता, की तुम्ही किती मोठी कंपनी तुम्हाला बनवायचं आहे? तुमचा फ्युचरचा 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा काय प्लॅन? आता सध्या तर AI आहे, भरपूर साऱ्या गोष्टी चेंज होतात. आता सध्या AI मध्ये काय होत आहे, व्हिडिओ जनरेट होतात, इमेज जनरेट होत आहेत, डिझाईन जनरेट व्हायला अजून कमीत कमी 4 ते 5 वर्ष जाणार आहेत. लाईक सोरा जरी आलं, ओपन AIचं वगैरे किंवा भरपूर सारे आहेत, त्याच्यात वेळ लागणार आहे डिझाईन क्रिएशनसाठी. तर आम्हाला काय बनवायचं आहे की एक आहे कॅनव्हाचं क्राऊड, जे सिम्पल डिझाईन, सिम्प्लिफाय सगळ्या गोष्टी. एक आहे अडॉप्ट, तिथं हाय एंड डिझाईन बनतात, डिझाईन आम्ही काय करतो, मधलं मार्केट सिम्पली सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला हाय एंड सगळ्या गोष्टी, सगळ्या डिझाईन तुम्ही सिम्पली वेनं करू शकता. तर आम्ही ते मधलं मार्केट आम्हाला कॅप्चर करायचं आणि तो आमचा एम आहे. कॉम्पिटिटर कोण आहेत? कॉम्पिटिटर कसं त्यांना बीट करता तुम्ही? ऍक्च्युली कॉम्पिटिटर, इन्स्टेड ऑफ कॉम्पिटिटर आपण त्यांना कॉम्प्लिमेंटरी ठरवू शकतो. लाईक आमचं फ्युचरमध्ये एक AI बेस्ड डिझाईन आहे, तर आमचे प्लगिन्स असतील, लाईक कॅनव्हामध्ये पण प्लगिन असेल किंवा ऍडॉब मध्ये प्लगिन असेल, त्यांनी तिथंच आमचे डिझाईन जनरेट करू शकतात आणि आमचं स्वतःचं प्लॅटफॉर्म. आता जे आले मिड जर्नी, तुम्हाला माहिती जर्नी आहे किंवा सोरा येते, ते फक्त क्रेडिट टाका, तुम्ही प्रॉम्प्ट टाका, तुम्हाला इमेज बनवून देतो. आता जर व्हिडिओ पण बनवून देत आहे, व्हिडिओ पण येणार, म्हणजे व्हिडिओ पूर्ण मूव्ही AI बनत आहे असं पण ऐकलंय मी. यस, ते आपल्या इथे येणार आहे का समोरचं? आता आपल्याकडे कंटेंट येते पुढच्या 3 महिन्यामध्ये, लाईक ऍसेट डिझाईनचे ऍसेट्स पाहिजेत, लाईक तुम्हाला फ्लावर्स पाहिजे, ते इलेस्ट्रेशन पाहिजे, ते आपण पुढल्या 3 महिन्यामध्ये लॉन्च करतोय. आणि डिझाईनचं पुढल्या 8 महिन्यात ते 1 वर्षात डिझाईन डायरेक्ट तुम्ही टाईप करा, तुमचे डायरेक्ट सोशल मीडिया पोस्ट बनणार, इंस्टाग्राम रील्स बनतील, लाईक डिझाईन मध्ये. तर ह्या गोष्टीवरती आपल्याकडे जेव्हा एआयचं जे हे आलं होतं ना, जे एकदम
6-1 वर्ष अगोदर जे एआय सगळीकडे एआयचा एकदम स्टार्टिंगला आम्ही पण टेस्ट अँड ट्रायल खूप केले. एवढे डिझाईन जसं मी मिड जर्नी युज केलं, डॉली म्हणून आहे ते पण युज केलं, पण एवढी क्वालिटी नव्हती मिळत. पण आता क्वालिटी पण एकदम वाढत चालली आहे. आणि आज पण सर बघितलं की नॉर्मल माणसाला किंवा नॉर्मल डिझायनरला पण ते वापरण्यासाठी खूप कॉम्प्लिकेट येतो. आपण बोलतो की हा बाबा जस्ट टाकलं तरी येतं, म्हणजे पण ते त्या स्पेसिफिक गरजेचं त्या याचं थोडं अजून पण वेळ आहे त्याला, किंवा तुम्हाला पण तेवढे प्रॉम्प्ट टाकता आले पाहिजे, तेवढे करता आले पाहिजे. हा ऑब्व्हियसली प्रॉम्प्ट टाकण्याचं ते कला वेगळीच आहे, प्रॉम्प्ट टाकून तुम्हाला काय पाहिजे त्या गोष्टी. पण स्टील एक कसं ना, एखाद्या कंपनीला एखादी डिझाईन पाहिजे, करेक्ट, ते मोस्टली मिळेल नाही मिळेल एआय थ्रू, किंवा तशी परफेक्ट पाहिजे ते मिळेल. प्रॉम्प्ट वाला असेल तर तो काय करू शकतो, एक प्रॉम्प्ट इंजिनियर असेल चांगला तर तो करून थोडाफार दुसरा आपल्याला डिझायनर लागेल, तो डिझाईन थोडा एडिट करून तो बनवू शकतो. ते डिझाईन एडिट होतात का प्रॉपरली? नाही, आता फक्त इमेजेस बनवू शकतो आपण किंवा व्हिडिओज बनवू शकतो. डिझाईन मला प्रिंट करायचे, सपोज मोठं होर्डिंग लावायचं, राईट, त्याला क्वालिटीचा 4K किंवा जास्तच पाहिजे क्वालिटी, राईट, ते त्या क्वालिटीचे असतात का ते इमेजेस? तिथून तुम्ही इमेजेस जनरेट हाय क्वालिटीचे पण बनतात. 4K मध्ये तुम्ही रनवे एमएल आहे, आय थिंक लिओनार्डो आहे, तर त्याच्यामध्ये 4K बनवू शकतात, पण तुम्हाला डायरेक्टली एंड प्रोडक्ट भेटू शकत नाही, तुम्हाला त्याच्यात एडिट करावंच लागेल. म्हणजे असं म्हणतात भरपूर सारे जॉब डिझायनरचे जातील किंवा कंटेंट रायटरचे जॉब जातील किंवा असे, पण आज कोणाचे जॉब जात नाही जर तुमच्यात क्वालिटी असेल. राईट, तुम्ही जर पूर्ण तसं जर केलं तर सपोज आता कंटेंट गुगलने अपडेट आणलाय की एआय बेस्ड कंटेंट आम्ही रँकला चालणार नाही, एसईओ ला ते खूप प्रॉब्लेम देणार. राईट, डिझायनर जे आता डिझाईन जे एआय ना बनवलेली डिझाईन लगेच ओळखू येते, एका मिनिटात तुम्ही ओळखू शकता. एखादा जो एक्सपर्ट असतो, एखादा जो एआय ना डिझाईन बनवलेली थोडंसं मला काय वाटतं नाही ओळखू शकणार, लगेच कळतं त्याचे म्हणजे डिझाईन स्टाईल वगैरे लगेच कळतं. त्यात जर एडिटिंग केली असेल तर मग नाही कळणार. बट तेच ना, तुम्ही कम्प्लिटली एआय वर आज लोक डिपेंड नाही आणि राहू पण शकत नाही. थोडंसं तरी डिझायनरचा टच लागणार. कंटेंट रायटर असेल त्याला कंटेंटचा टच लागणारच. तुम्ही कितीही चॅट जीपीटीतून कंटेंट बनवलाय, तुम्ही कितीही कुठून काहीतरी कंटेंट बनवलं, त्याला कितीही पॅराफ्रेझिंग केलं, किती काय, स्टील ह्युमन बेस्ड जे कंटेंट आहे त्याला आजही व्हॅल्यू आहे. आजही लोक फक्त तुमच्यात ते कला पाहिजे. राईट, जसं सपोज एक कंटेंट रायटर आहे, तो अगोदर कसं होतं, दिवसात एकच ब्लॉग राईट करू शकतो. आज काय की तो दिवसात 20 राईट करू शकतो. एक बेसिक फॉर्मॅट त्याने लिहिला आणि त्याच्यानंतर थोडं ह्युमन टच दिला, विषय संपला. म्हणजे त्याचे स्पीड वाढलाय. एआय मुळे तुम्ही प्रोडक्टिव्हिटी वाढू शकता. प्रोडक्टिव्हिटी वाढली. लोकांना काय वाटतं एआय मुळे मला म्हणजे तो आणि तुमची रिक्वायरमेंट पण वाढली ना. आता बघा तुम्ही डिझाईन बघा, म्हणजे तुम्ही कुठल्याही याच्यातल्या गोष्टी बघा, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केल्यात ना, तुम्हाला हे माहित नव्हतं कसं, तुम्ही त्याची पॅकेजिंग बघितली, तुम्ही त्याचे डिझाईन बघितले, त्याचे मार्केटिंग बघितली, त्यानंतर तुम्ही म्हणजे तुमच्या म्हणजे याची रिक्वायरमेंट खूप आहे, डिझाईनची असेल, कंटेंट. आणि इंडियाचा असा देश आहे की रोज स्टार्टअप ओपन होतात. राईट, रोज नवीन कंपनी ओपन होतात. मग ओपन झाली कंपनी, त्याला कंटेंट लागणारच, त्याला डिझाईन लागणारच, त्याला डिजिटल मार्केटिंग लागणारच. जिथं प्रोडक्ट विकायचं आहे तिथं सगळ्या यांच्या गोष्टी गरज आहे. डिजिटल ट्रेनिंग. आणि माझ्याबद्दल तुम्हाला काय कसं कुठून माहित पडलं आणि कसं आपलं कनेक्शन करायचं? आता ऍक्च्युली आमची कंपनी आहे, जसं शार्क टँक मध्ये चाललं होतं की आम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग, तर मी बघत होतो की पुण्यामध्ये मेनली की कोण परफॉर्मन्स मार्केटिंग साठी बेस्ट भेटू शकतं. तर मी खूप सारा रिसर्च केला. त्याच्यानंतर तुमचे युट्यूब वगैरे मी कंटेंट सगळं रिसर्च करतो, तुमचा युट्यूब व्हिडिओ वगैरे बघितला, तर म्हणलं हा बाबा हे परफेक्ट आहेत की यांच्याकडे डिस्कशन करू शकतो आणि आपल्याला जे परफॉर्मन्स मार्केटिंग करायचं आहे हे आपल्याला सपोर्ट करू शकतात, म्हणजे काहीतरी कोलॅबोरेशन होऊ शकतं. त्यामुळे मी आपलं डिस्कशन झालं होतं की हा बाबा आता काहीतरी करूया, आणि यानंतर आपलं बोलणं झालं. नंतर मग असं झालंय की बोलायला म्हणजे आज ऑब्व्हियसली नॅशनल टीव्हीवर आल्यावर यार तुम्ही इथपर्यंत आले, मला म्हणजे भेटलेत, बोललेत आणि बोलतोय आज आपण, म्हणजे तुम्ही डाऊन टू अर्थ आहे हे कळून येतं. की बरं असतं ना की एखादा आपण नॅशनल टीव्हीवर आलो तर नाही आता तर मी बोलणार नाही माझं, बट ऑब्व्हियसली ते इथं आलेत, त्यांनी पॉडकास्ट आपल्यासोबत शूट केला. थँक्यू सो मच दादासाहेब, तुम्ही मला बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही भरपूर दिलखुलास गप्पा केल्या तुम्ही. आणि डेफिनेटली ज्या लोकांना छोट्यामधून मोठं काहीतरी करायचं असेल तर हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट जर तुम्ही बघत नसाल किंवा बघितला नसाल तर बघून घ्या, वापस रिपीट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि डेफिनेटली इन्स्पायर व्हा आणि स्वतःचा काहीतरी स्टार्ट करून तुमचं स्वतःला प्राऊड करा, तुमच्या फॅमिलीला प्राऊड करा आणि देशाला प्राऊड करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.